यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईतील 4 विभागामध्ये उद्या पाणी टंचाई। ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार। नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। अटल सेतूवर गाडी थांबल्यास एफआयआर होणार। मुंबई वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना इशारा। अटल सेतूवर गाडी थांबून सेल्फी काढल्याप्रकरणी आतापर्यंत 264 वाहनांवर कारवाई। मुंबई मेट्रोची सेवा कोलमडल्यानं प्रवाशांचा खोळंबा। बऱ्याच वेळानंतर मेट्रो सेवा सुरळीत झाली। तांत्रिक बिघाडामुळे वाहतुकीवर परिणाम। मुंबईच्या विमानतळ धावपट्टीवर बसून जेवण केल्याचा प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल। 14 जानेवारीला गोवा ते दिल्ली जाणाऱ्या विमानाला 18 तास उशीर। त्रस्त झालेल्या प्रवाशांनी धावपट्टीवरच जेवण उरकल्याचं समोर। पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार। शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार। महत्वाकांक्षी मुळा मुठा नदी संवर्धन पुनर्जीवन आणि सुशोभीकरण योजनेला पर्यावरण विभागानं मंजुरी नाकारली। मंजुरी नाकारण्यात आल्यानं योजनेच्या कामांवर परिणाम होण्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा। उत्पन्न वाढीसाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती। अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 7 ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याची कामं। या माध्यमातून उत्पन्नाच्या 32% रक्कम पीएमपीला मिळणार।